नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशी परफेक्ट लसूणी मेथीची रेसिपी बघणार आहोत. लसूणी मेथीची रेसिपी अगदी सोपी आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट कशी बनवायची आणि अगदी हॉटेलसारखी टेस्ट त्याला कशी येणार आहे, हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया परफेक्ट अशी लसूणी मेथीची रेसिपी. अगदी हॉटेलसारखी टेस्ट येणार आहे आणि झटपट बनवून तयार होणार आहे. आणि बघा, दिसायलाच अशी अप्रतिम दिसते, अगदी तोंडाला पाणी येते. आणि तुम्ही गेस्ट वगैरे आले तर तुम्हाला हे बनवायला अगदी खूपच छान असं ऑप्शन आहे आणि स्वस्तात मस्त असं हे ऑप्शन आहे. पनीरचं टेन्शन नाही, कशाचं टेन्शन नाही. मस्त मेथी आणून मेथीची लसूणी मेथी करायची. चला तर पाहूया लसूणी मेथीची रेसिपी. त्यासाठी इथे मी 2 गड्ड्या मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून धुवून कट करून घेतलेली आहे. बघा, इथे 2 जुड्या आहेत मेथीच्या. आणि त्यासाठी मी इथे अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे. तीळ मी भाजून घेतलेले आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते पण मी भाजून साल काढून घेतलेले आहे. आणि इथे अर्धी वाटी म्हणजे 2 टेबलस्पून मी बेसन पीठ घेतलेलं आहे. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे, मस्त असं खमंग भाजून घेतलेलं आहे. आणि इथे मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. एक अख्खा लसूण घेतलेला आहे मी, ते बारीक कट करून घेतलेलं आहे. एक टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि बघा, लसूण आपल्याला खूप लागणार आहे ह्या भाजीसाठी. लसूणी मेथीच बनवणार आहे आपण. सो आपल्याला लसूणी मेथी बनवायची आहे तर लसूण खूप लागणार आहे. इथे मी 20-25 कड्या लसणाच्या घेतलेल्या आहे, त्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. इथे चला भाजीला सुरुवात करूया. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. त्यात जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे थोडे तडतडू द्यायचे आहे. त्यामध्ये आपण 10 ते 12 लसणाचे बारीक कट करून बारीक चॉप करून टाकणार आहे लसणाचे तुकडे. आणि बघा, लसूण मस्त खमंग भाजून घ्यायचा आहे. त्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. हिरवी मिरचीची सुद्धा अप्रतिम टेस्ट येते. आणि बघा, आपल्याला तिखटसुद्धा टाकायचं आहे. सो हिरवी मिरची कमी टाकायची, 2च टाकायच्या. आणि बघा, इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट केलेली मेथी इथे 1 मिनटासाठी फ्राय करून घेत आहे या तेलामध्ये. जिऱ्याच्या आणि लसणाच्या तेलामध्ये मी ही मेथी 1 मिनटासाठी मस्त अशी फ्राय करून घेते. बघा, 1 मिनटात आपली भाजी ही फ्राय करून होते. तर चला आता आपण गोळा बनवायची सुरुवात करूया. आपली लसूणी मेथी फ्राय करून झालेली आहे. सो आपण आता शेंगदाणे आणि तीळ जे आहे आपले ते बारीक करून घेणार आहे. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे आणि 2 टेबलस्पून हरभऱ्याच्या डाळीचे बेसन पीठ घेतलेलं आहे. म्हणजेच हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. यात थोडं पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि बघा, हे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेले होते. सो मस्त अशी याची प्युरी बनवून घेतलेली आहे. सो इकडे आपली मेथीसुद्धा 1 मिनटासाठी परतून झालेली आहे. ही एका बाजूला काढून घ्यायची एका ताटामध्ये आणि त्याच कढईत आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. चला आता इथे आपण मस्त 3 ते 4 पड्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल अगदी भरपूर वापरायचं, कारण आपली अशी परफेक्ट हॉटेल स्टाईल बनवायची आहे आपल्याला लसूणी मेथी. सो तेल भरपूर वापरायचं. इथे मी 4 पड्या तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि इथे 10 ते 12 लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे. लसूण वापरण्यासाठी अजिबात कंजूसची करायची नाही आहे. मस्त अशी 10 ते 12 लसणाच्या कड्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. आणि हा लसूण छान असा खमंग आपल्याला परतून घ्यायचा आहे. याचा सगळं फ्लेवर आणि सुगंध त्या तेलामध्ये उतरला पाहिजे. आणि लसूणसुद्धा जेव्हा दाताखाली येईल तेव्हा असा छान टेस्टी लागला पाहिजे. त्यासाठी आपल्याला असा ब्राउनिश होईपर्यंत लसूण हा परतून घ्यायचा आहे मस्त. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं, लसूणी मेथी बनवत आहे त्यासाठी आपल्याला ऑफकोर्स लसूण तर जास्त लागणारच आहे. सो बघा, इथे मी मस्त अशी लसूण फ्राय करून घेत आहे. बघा, इथे आपलं लसूण फ्राय करून झालेलं आहे. मस्त ब्राऊन रंग लसणाला आलेला आहे. यामध्ये मी 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे. लाल मिरची टेस्ट अप्रतिम येते आपल्या तेलाला. आणि त्यामध्ये मस्त असा मी 2 बारीक कट केलेले कांदा घेतलेला आहे. तो कांदा असा मस्त त्यात फ्राय करून घेत आहे. कांद्यालासुद्धा आपल्याला छान असा नरम मेल्ट होऊ द्यायचा आहे. मस्त ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये. आणि ही प्रोसेसच महत्त्वाची असते. कोणत्याही भाजीला फोडणी देताना ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते. ही जर फोडणी आपली परफेक्ट असली तर आपल्या भाजीला खूप परफेक्ट टेस्ट येते. आणि बघा, कांदा माझा ब्राऊन झाला त्यानंतर मी टोमॅटो ॲड करेल. सगळे जिन्नस मी असे एकदमच एकामागे एक टाकून घेत नाही आहे.
सो मी त्यामध्ये थोडं गॅप ठेवत आहे. एक एक पदार्थ व्यवस्थित होऊ देत आहे. कांदा होऊ दिला, पहिले लसूण होऊ दिला, मग कांदा होऊ दिला. आता बघा टोमॅटो टाकले. टोमॅटोसुद्धा थोडे मेल्ट होऊ द्यायचे आपल्याला आणि त्यामध्ये मग आपल्याला आपले ड्राय मसाले टाकायचे आहे. इथे मी हळद टाकली आहे हाफ टेबलस्पून आणि हाफ टेबलस्पून मसाला टाकलेला आहे, गरम मसाला, आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. लाल तिखट तुम्ही सांभाळूनच वापरा, कारण आपण 2 लाल हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. सो तिखट कमीच टाकायचं. आणि बघा हे आपले सगळे जिन्नस असे मस्त मेल्ट होऊ द्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण बारीक केलेला गोळा घ्यायचा आहे. तीळ, शेंगदाणे आणि बेसनाचा जो गोळा केला होता, आपण मसाला बारीक केला होता, प्युरी बनवली होती, ती प्युरी टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला. आणि बघा व्यवस्थित आपल्याला सगळी प्युरी टाकून घ्यायची आहे यामध्ये आणि मस्त हा फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. आणि मस्त याला तेल सुटेस्तोवर आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी असा कढईला चिपकत नाही, कढई सोडते तो मसाला आणि मस्त आजूबाजूने असं तेल सुटायला लागते. तोपर्यंत आपल्याला सगळी प्युरी वगैरे सगळा मसाला जो बनवला आहे आपण हा भाजून घ्यायचा आहे. बघा किती मस्त असं आजूबाजूने तेल सुटायला लागलं आहे याला, अप्रतिम. आणि जेव्हा आपण ही प्युरी या कढईत टाकली आणि फ्राय करायला लागलो आपण, तेव्हापासून या भाजीचा असा अप्रतिम सुगंध येतो. खूप छान आपली ही भाजी बनवून तयार होते. बघा आजूबाजूने तेल सुटत आहे आणि याच प्रोसेसमध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. या प्रोसेसमध्ये जर कोथिंबीर टाकली आपण तर आपल्या कोथिंबीरचा अप्रतिम सुगंध आपल्या मसाल्याला, भाजीला, गोळ्याला येतो आणि आपली भाजी अप्रतिम टेस्टी चव वाढण्यासाठी या प्रोसेसची मदत होते. कोणत्याही भाजीची चव वाढण्यासाठी या प्रोसेसची मदत होते. जेव्हा आपण असं गोळा फ्राय करताना किंवा कढईत तेलामध्ये जेव्हा कोथिंबीर टाकतो भाजीच्या आधी, भाज्या टाकायच्या आधी, तेव्हा त्या भाजीची चव वाढवण्यास मदत होते आणि त्याला कोथिंबीरचा छान असा सुगंध लागतो. सो आपल्याला या प्रोसेसमध्ये बघा आपला गोळा किती छान भाजून झालेला आहे आणि याच वेळेला आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. बघा अप्रतिम आपला गोळा भाजून झालेला आहे. मस्त आजूबाजूने तेल सुटायला लागलं आहे, गोळा आपला तेल सोडायला लागला आहे आणि बघा खूप छान असं हे आपले बनवून तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये आपली मेथी टाकणार आहे. जी मेथी आपण फ्राय केलेली होती, 1 मिनटासाठीच फ्राय करून घ्यायची आहे आणि ती मेथी आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि बघा ही मेथी या गोळ्यामध्ये टाकल्यानंतर आणखी या भाजीला खूप अप्रतिम सुगंध येतो आणि खूप अप्रतिम सुगंध दरवळतो या घरामध्ये. असं वाटतं आपल्याला आपण हॉटेलमध्ये बसलेलो आहे, इतकं छान असा सुगंध येतो. तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. मी तुम्हाला आवर्जून सांगते की माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी होती हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा, कारण मी 100% गॅरंटी देते ही भाजी अशी प्रोसेस फॉलो करून कोणी पण केली तर ही अगदी परफेक्ट हॉटेलसारखी भाजी बनते. यात बिघडण्यासारखं काहीही नाही आहे. सो तुम्ही ही बनवू शकता. आणि बघा किती छान ही भाजी मेथी टाकल्यावर सुद्धा किती छान अप्रतिम दिसते आणि टेक्स्चर बघा किती छान, असं वाटते आत्ताच खायला घ्यावं. आणि यामध्ये थोडं मी पाणी टाकत आहे. पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला, जस्ट फक्त अर्धा कप किंवा 1 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे. ते कन्सिस्टन्सीसाठी थोडंसं आपल्याला पातळ पाहिजे म्हणून थोडं मी 1 कप इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे. अर्धा कप किंवा 1 कप पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आणि इथे आपली भाजी बनवून तयार आहे. इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि या भाजीला 10 मिनटासाठी आपल्याला बारीक फ्लेमवर, गॅसवर, मीडियम गॅसवर, अगदी बारीक करायचं, गॅस मीडियम नाही करायचं, सॉरी, खूप बारीक गॅसवर हिला असं 10 मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या भाजीला. बघा आपली भाजी बनवून तयार आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही, कारण आपली हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूप मिठाचं प्रमाण जास्त असते. सो आपल्याला मीठ कमीच टाकायचं आहे. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त एकदा परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटासाठी गॅस चालूच ठेवायचा आहे. आणि 10 मिनटं हे सगळं असं आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. आणि बघा टेक्स्चर कसं किती छान दिसत आहे आपल्या भाजीचं. अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते. ही आपली बघा खूप छान भाजी तयार होते. बघा किती छान दिसत आहे आणि सुगंध अप्रतिम लागते. आणि एक स्पेशल माझी ट्रिक आहे की जर आपल्याला या मेथीमध्ये थोडी कस्तुरी मेथी घेऊन हातावर क्रश करून जर ही टाकली आपण यामध्ये ॲड केली तर त्याची चव
भाजीची चव अप्रतिम होते आणि भाजीच्या चवीला चव वाढण्यास याची मदत होते. कस्तुरी मेथी अशी क्रश करून टाकण्याची खूप फायदा आहे. आपल्या भाजीची चव दुगणी होऊन जाते म्हणतात ना, त्याला डबल होऊन जाते. इतकी छान चव येते आपल्या भाजीला. आणि बघा आपली भाजी बनवून तयार आहे. आणि जेव्हा आपण हे सर्व करायला घेऊ त्या जस्ट आधी आपल्याला याला थोडा जिऱ्याचा, मोहरीचा, तेलाचा तडका द्यायचा आहे भाजीला. बघा इथे मी तडका बनवून घेतलेला आहे आणि आपल्याला तो तडका या भाजीला द्यायचा आहे. त्यामुळे भाजीला असं शेक बसल्यासारखं होऊन जाते आणि भाजीची चव आणखी वाढते आणि खूपच अप्रतिम भाजी बनवून तयार होते. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आहे ही भाजी किती छान बनवून तयार होते. सो तुम्ही ही रेसिपी अशीची अशी फॉलो करा. बघा 101% शुअर आहे, मी गॅरंटी घेऊन सांगते की तुमची भाजी अप्रतिम, अगदी हॉटेलच्या भाजीला फेल करणारी आहे. आणि सोपी रेसिपी आहे, खूप सोपी रेसिपी. आणि घरात जे जिन्नस असतील, घरात जे सामान असेल त्या सामानापासून बनते. काही आणायचं, विकत आणायचं काम नाही आहे. आणि रिजनेबल आहे, म्हणजेच कमी खर्चात खूप जणं जेवतात. आणि मस्त अशी भाजी आहे आणि हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि खूप छान बनवून तयार होते. आणि माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्लीज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.